शांत धन्यवाद तुम्हाला माझा हंडा उतरू लागतोय लवकर सांगितलं बरं पितळ बनून पाठवला ठेव ठोकून पाहिजे काय करायचं चंद्र आपा धनरे यांनी सुद्धा 51 रुपये दिले भैरवनाथ कला नाट्यमंडळ आभारी आहे धन्यवाद हो होय साबणाला दे हे उदय धनरे यांनी सुद्धा 101 रुपये दिला भैरवनाथ कला नाट्यमंडळ आभारी आहे धन्यवाद नाही धन्यवाद बरोबर आहे आता नवरा कोण होतं हा पैन लावली होती आपण नाही नवरा आता मी सोडून कोण आहे मग आपण याचं टोकन लावून किती काय बारी हो असं डायरेक्टर थंडी चालू आहे थंडी कपडे घाला म्हणजे शेठ धनरे याकडून या हंडारांसाठी 201 रुपये दिलाय भैरवनाथ कला नाट्यमंडळ आभारी आहे धन्यवाद 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 अरे साबण घ्यायला दे नुसतं त्या बाईलाच काय देत तुम्ही चिंद्रापा धनरे याकडून सुद्धा 101 रुपये मंडळ आभारी आहे धन्यवाद बाईलाच पण मला आवडत नाही निघालेली देत असते हा आपला वेगळा काम नितीन शेठ धनरे यांनी सुद्धा 101 रुपये दिला हंडारांसाठी भैरवनाथ कला नाट्यमंडळ आभारी आहे धन्यवाद नाव विचार तुमचं नाव सांगा साबण घ्यायला या किरण शेठ गोतारणे नितीन शेठ मोहन यांनी तुमच्यासाठी खास साबणासाठी 300 रुपये दिले जीवा भावाचे मित्र आहेत बाबा हो असं सुखी राहणं असंच बघणार येत जा बरं का साबणासाठी यायचं मी आहे काय असं ना बाई हा पण तुम्हाला काही आकड बिकड मी हंडा उतरू लाग म्हणतोय हा. आता सांगा हे गडीनं काय हाय तेवढा उपार नाही तुमच्याकडे हा नवरा कोण होता नवरा आता मी सोडून कोण आहे पठ्या हा मग टोकन नंबर 1 टोकन नंबर 1 बाई तुम्हाला हसायला काय झालं सांगा याच्यामुळं पाठीमाग गाड्या बंद होत आहे ना डोक्यात कारण जिथल्या लय मारतात तुम्हाला माहित नाही बाई हे गावरान वासरू आहे हा ठाण्याच्या आणि पुण्याच्या बाउंड्रीवरचं वाल झाड खातोय नुसतं वाल आणि असं चित्राबाला मारलं ना हा आले अवघड जागी शिंगा काय मी रणकराय मी तो गोठवून बारकून गेला एवढा तमाशा मार खायचा गणपतीचं मंदिर आहेच नाही तर मी हरिपाठ करीन नियमाचं भजन करीन काकड्या सांगितले करू आवडीने वागा तुमच्या सुखाचा संवाद मला तुमच्याकडून वर्म काढा चुकली वर्मा फेरा पडे वर्म चुकलं का फेरा पडे आम्हाला काय करायची आहे बायकोची असं तुम्ही खोटे खोटे ना हा बर मला सांगा हा मी किती वर्ष तुमच्या धंदा करतोय खऱ्याना सांगा बाई आता माझ्याकडे जवळजवळ तुम्ही 20 वर्ष धंदा करताय हा मग काय माझ्याबद्दल काय आहे का नाही असं हो, हो. छाती भरदार आहे का जोड आहे का कोणी दंड पिळदार स्टील बॉडी आवच्याची पैसे नाही बाईला बघा छाती भरदार दंड पिळदार आणि बाई असा असा
दंड तुळदार आणि बाई ग आसा सावा भरणार बाई ग आसा सावा भरणार बाई ग आसा सा टोकन नंबर 2 ये रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. दादा कसे 2 महिने झालं डोळ्याचं ऑपरेशन झाले, डोळ्याला दिसायला कमी झाले. नेहमी पंढरपूरच्या आणि एकादशीच्या वारी करीत असतोय. आता आमचं खानदान होतं, आता अख्ख्या गावाला विचारा, अख्खं वारकरी आमचं खानदान आहे. असं हा हा बर हा, नमस्कार मॅडम. हा हा ओळखत नाही बरं का. बर बर बोलायच्या नादात कसं आहे, आता वय झाले त्याच्यामुळे कान सुद्धा कमी ऐकू बरं, येते, बरं. डोळ्यांना दिसायला सुद्धा कमी बरं, आहे. ठीक आहे ठीक हा. आहे एखादा अभंग म्हणता का वारकरी अहो मॅडम तसे आमचं अख्खा आयुष्य या खानदानात गेलंय वारकरी समाज. बरं एखादं म्हणा नेहमी पंढरपूरची वारी आणि एक अभंग म्हणा आपण काय ऐकायचं आहे ना. हा, हा. हा ऐका. देवाची हजारी उडे शरणं. देवाची हजारी उडे शरणं. देवाची हजारी उडे शरणं. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. कशी मंडळी वारकरी माणूस आहे, वय झाले पण दिंडीला जातोय. पण कसे आता जमत नाही, म्हातारी अशीच बळबळ लावते. जाऊ द्या मरू द्या. कशी आता दिंडीचा विषय तुम्हाला आहे माहिती, वारकरी माणसाला कशी टपक्यानं दिंडी कशी आपली गायगाईत राहते. टपक्यानं बाजूला जायचं जिथं ढाबा दिसून. आता सवय म्हणजे काय, आता चोरी लपी सांगायची का, घेतोय बाबा मज पांडुरागाची माय गळ्यात एक चोरी लपी थोडीशी घेतोय. टपक्या डाब्यावरती मारायची, परत दिंडीत घुसायचं, पाय चालू राहायचं. रामकृष्ण हरी. कोण विचारतो, आणली थोडीशी टपक्यान घेतो. रामकृष्ण हरी. देशीची बरं का 100ला. काय करायचं. रामकृष्ण हरी. पांडुरंग हरी. ओके गेट आउट. आता कसं येत, आता 8 तास पुढं वारी चालू तरी काही टेन्शन नाही, आवरेज येतो माणसाला. आणि म्हातारा माणूस आहे म्हणलं कोण संशय घेणार आहे. पण आता 10 रुपयाला पण चाकणा नाही, खरंय का नाही. समोर मॅडम दिसते, तिला विचारतो काय जर चाकणा असेल तर काय 5-10 रुपये गेले तर काय ते वाया जाणार काय. हो मॅडम, हा चाकणा आहे का चाकणा. काय तुमच्यामुळं माळकऱ्यांना लोक नाव ठेवायला लागली. आमच्यामुळे हा आमच्यामुळे. हा अहो मॅडम तसं नाही, दिंडीत असतंय का नसतंय असं एखादं असं असते का एखादं माणूस. हा फिरवदार राहा 2 मिनिटं. मला सांगा, आता हे दादा बसलेत, यांचा आयुष्य गेले या बाबांचं. इकडे ये, इथे ये, मला सांगा, इथं बोल. असा एखादा वारकरी असतोय का नसतोय. असं का कुशाल डायरेक्ट तुम्ही आमच्यावरती आरोप करता असं का तुमच्यामुळे आजच्या दिंडीचं वाटोळ झालं हा. आणि तुम्ही या बायने लफडी केलेली काय. होय. इकडे येतो का वारकरी. इकडे ये, इकडे ये, असं इकडे ये. तसं नाही, राग मानू नका. या इकडे ये. कसा पांडुरंगात आहे मॅडम, राग मानू नका. मी हा एक खरं दादा ते बोललो. डायरेक्ट गड्या मासो बाप्या मासो असा आरोप केला. तुमच्या 2 नालायकांमुळे अख्ख्या वारीचा नाश होतो. यांनी लफडी केलेली ती जमत अजून बघ तुम्हाला नाही बोललो मॅडम. हा. आणि
तुमच्या जर एवढी जर दमक असेल ना हा खाली या मी खाली आल्या तुला लय माग जाईल या बघा जुन्नर तालुक्याचं पाणी आहे, तुम्ही खेड तालुक्यातल्या मॅडम गड्या सांगा बायची कुस्ती पेपर आउट होईल होऊन जाऊ द्या 500 रुपये सरपंच साहेब 500 रुपयाची कुस्ती लावणाऱ्यात होऊन जाऊ द्या ना असं दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होऊन जाईल असं मग अरे लय माग बसल तुला माग बस तू खाली तर येऊन बघ गाठा कुडलं चालय तू लय मार खाशील मार खायचा विषय इकडे ये मग मी आहे ना इथं मी आहे. मी खाली येऊ हे बघ मी मैदानात उतरलोय डाली बिलीची आपल्याला काही गरज नाही सरपंच साहेब 500 रुपये आणि हे दादा 500 रुपये 1000 रुपयाची कुस्ती लावून टाका बाय झाला रट्ट खायला बाबा तसं नाही. बायकाची गरजच नाही अहो, नाही बरं राहू दे असू दे तुला लय माग जाईल मार मला काय जाणार नाही पण असं परका माणूस आहे आपला तुम्ही कोण माय काय ओळख पाळख आहे का काय मला सांग ना फक्त एवढाच विषय झाला आपण दिंडीत भेटलो असं? काय सोय खाली येऊ का सोय जाग आहे का काय खाली येऊ का खाली ये ना मी काय घाबरतोय का माहिती घ्या आता तू. काय माहिती ते डुंगाला खातडी तुला हाणायचं काय सुमार नाही जर असे हानीत असेल ना पुढच्या कार्यक्रमाला येणार सरळ मी फोन केला ना डायरेक्ट सांगेल बाबा ऐकूला दवाखान्यात दे ए, ते खरे खाली येऊ का खाली मग या ना तर इकडे इकडे. 500ची गोष्टी होते 500ची ए, अरे इकडे ये तिकडे पुढे पळाला तुला कुस्ती खेळायची ना यम करतोय मी या अरे इकडे ये की तुला मी घाबरलो नाही मग? माझ्या तब्येतीवर जाऊ नका अरे इकडे ये की इकडे ये. घाबरतोय काय असं ये ना खाली ये ना घाबरतोय काय लागेल बरं का इकडे पुढे जावा इथे ये. ना पुढे जावा माहिती इथे ये. हे बघा जास्त उमरी तुमरे नका पुढे जावा माणसाचा गाड्या माणसाचा प्रदेश सरपंच साहेब 500 रुपये देणार कुस्ती निकाली झाली पाणी माझा हा म्हणणार म्हणणार तुम्ही काळजी करू नका 500 रुपयाची कुस्ती ना ज्ञानेश्वर शेठ धंद्रे यशवंत मोबाईल कंपनीचे मालक 500 रुपये दिला त्यांनी घाबरत नाही फकड्या जुन्नर तालुक्याचं पाणी ए, दम चौपट! आवाज! अरे, आवाज येऊ दे! आवाज आवाज आला. निकाली झाली पाहिजे निकाली पार किती वेळा पाणी पाजा पोच बघा आपली पहिली हा, घे. इकडे ये, इकडे ये. इकडे ये इकडे ये इकडे ये अरे पुढच्या कार्यक्रमाला येईन का इकडे इकडे ये इकडे ये तिकडे चिकटचे कोणाले तुला कुस्ती खेळायची ना आली 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 काय उचल उचल पुढे या गावकऱ्याच्या नादी लागलो आणि त्या बाई सांगा पैज लावली पण कसं आहे दादा गावकरी ती बावती दाबली पुढे त्यांना तोंडावर पाडायचंय
म्हणलं जाऊ द्या हाय ते बरं आहे. तेव्हा का फुलाची आणू का म्हणतात त्यांच्या नादानं त्या गावकऱ्याच्या नादानं त्या बाई सांगा पळी लावली आणि तोंडावर फोडलं. कोणत्या काहीतरी येडी वागतो उचल आणि निघून जातो काय असेल आता मार खायचं काय आपलं वय राहिलं. ओ मॅडम जरा दिरव जरा काय खरं नाही बाबा. चल बावकीत काही गोष्टी असेल तिथं पडलेलं बरं पण गावकीच्या नादाला कधी लागावं नाही हे आज कळालं बाबा. पण आज कळालं पांडुरंग हरी वासुदेव हरी. ए भाऊ ए सिस्टीम आले भाऊ. हे बघ दादा तुला पट सांगत नाही सकाळ तुला चिया पाहतो आणि शपथ पदार्थ चिया पाहणार हॉटेल नसलं तरी ना इथून मी गाडी करील पण तुला चिया पाहिजे. पण ज्याचं जाऊ द्या की फकड्या नाईट घेतो फक्त 2च मिनिटं माझं काम आहे. एवढं मार खाल्यावर 2च मिनिटं काम आहे. आता ह्या मॅडमचं काम संपलं ना की लगेच आता रावठीत जाणार आहे. ती रावठीत गेली ना पटकन लाईन बंद करायची रावठी. शपथ फकड्या जुन्नर तालुक्यातून पाणी इथं नाही ना खुराड उचणार. अरे उचल सकाळ जरा सोडलंय का म्हणते अरे टोकन नंबर 3 ये करायला गेलो गणपती झाला मारवती तसा मी पूर्ण घाबरलेलोय. पण आता आपलं उठणं अवसर घरून फोन आला होता बाबा जिथं असेल तिथं निघून ये तुझ्यासाठी पोर पाहिजे. बॅगीतले निघाले घरी. अहो ती पोरगी मीच म्हणजे तुम्हीच का का अहो कशाला जाता दूर इथंच पंढरपूर. घरी जायचं मी कॅन्सल करतो बरं आणि इथंच मी आपल्या गणपतीच्या मंदिरामध्ये आपल्या दोघांचं लग्न लावतो. लग्न लावून मग कशाने चालायचं लग्न लागलं कशाने चालायचं. बरं एक काम करतो काय जायचं म्हणता ना अभोला नवा खंडाला कोणाकोणा बनवला बेंगलोर बाबा विकास लोणावळा खंडाला कोणाकोणा बनवला बेंगलोर आता काय विचारलं झालं का आपण डायरेक्ट खंडाळ्याला जाऊ दोघं जाय. कशाने डायरेक्ट भोईटी लावला बाई भोईटी भोईटी रट्ट्यातच काढायला भाऊ आपल्याला. बायको नवऱ्याला का सोडून देते त्याला कारणच हे असं. असं आई शपथ देऊन सांगतो बाई हा तू फक्त माग रावटी दे ग हा नाही तर तो बारकाडा मोठ्याचा माव लाव. काय काय लागलं का धन्यवाद. यानंतर आम्ही आपल्या